नमस्कार, शुभ सकाळ, सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल। तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल मेनू मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आज आहे मालवणी पद्धतीचं जेवण। तर मी म्हटलं मालवणी पद्धतीचं जेवण सगळ्यांनाच खूप आवडतं आणि ते जर स्पेशल नॉनव्हेजचं असेल तर सगळ्यांना खूपच आवडत असतं। तर आज तेच जेवण जे मी बनवणार आहे माझ्या पाहुण्यांसाठी। पाहुणे म्हणण्यापेक्षा घरातलीच माणसं आहेत, फक्त त्यांचं कधीतरी येणं असतं आपल्याकडे। म्हणजे आम्ही सॅटर्डे आणि संडेलाच फक्त घरी असतो। म्हणजे मी सॅटर्डेला नसते पण मिस्टर सॅटर्डेला घरी असतात, मी फक्त संडेला घरी असते। तर आज त्यांच्यासाठी जो स्पेशल मेनू मी करणार आहे, मिस्टरांना पाठवले मी म्हणजे मार्केटला आणि त्यांना म्हटलं की जे ताजं काही असेल, जे काही फिश, चिकन, मटन तुम्हाला जे आवडत असेल, जे चांगलं असेल ते तुम्ही घेऊन या आणि त्याच्यानंतर मग माझी सगळी तयारी चालू होणार आहे। कारण आता माझ्याकडे मला काहीच आयडिया नाही की मी काय करणार आहे आणि मी व्लॉगला सुरुवात केली, त्याच्यामुळे मी व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगत नाही की मी एक्झॅक्टली काय करणार आहे। फक्त एवढं मात्र आहे की आज मालवणी पद्धतीचं जेवण मात्र, मालवणी पद्धतीचा बेत मात्र नक्की आहे। तर मी म्हटलंय की त्याच्या आधी ना मी भाकरी करून घेते। तर भाकरी ना मी तांदळाची भाकरी करणार आहे। तर त्याच्यासाठी आहे ना मी उकड काढत नाही, मी भाकरीला मी डायरेक्टच पीठ मळून घेते, तरी देखील सॉफ्ट भाकऱ्या अशा होतात। तर मी त्याच कशा पद्धतीने भाकऱ्या करते त्याच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्लॉगला सुरुवात तिथूनच होणार आहे आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिला। कालचा व्हिडिओ खरंच खूप छान झालेला, मला वाटलं नव्हतं पण तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिला। फक्त एकच गोष्ट मला राहून वाटली नाही की तुम्ही कमेंट नाही केले, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते। कारण तुमच्या कमेंट मार्फतच मला एक आयडिया मिळत असतात किंवा तुमच्यापर्यंत मला काय पोहोचवायचं हे तुमच्या कमेंट मार्फतच मला कळत असतं। सो कमेंट करा, तुमच्या कमेंट मार्फत मला सगळ्या गोष्टी अशाच कळत राहू दे। तर आजच्या व्लॉगला आपण जास्त बडबड न करता सुरुवात करूया। आता इथे मी आता पाणी गरम करत ठेवलंय, कारण मी उकड काढणार नाहीये म्हणून पाणी गरम करत ठेवलंय। आणि माझी जशी मी म्हणते ना सवयच आहे, जरी धुवून भांडी ठेवलेली असली ना तरी मी धुवून ठेवतेच। म्हणून आता मग हा चपातीचा डबा आहे आणि हा जो डबा आहे ना तो मी गेल्या वर्षी घेतलेला चपातीसाठी। मी असा स्टीलचाच डबा घेतलाय, जो दुसरा डबा असतो तो नाही वापरला। अशा पद्धतीचा हा एक डबा घेतलाय मी, जसा जिथून मसाल्याचा घेतला ना गेल्या वर्षी तिथूनच घेतलेला हा डब्बा। तर अशा पद्धतीचा तो पण आता मी धुवून घातला, मी रात्री धुतलेला पण म्हटलं आता परत एकदा आपण भाकरी करणार आहोत तर म्हटलं एकदा धुवून घेते आणि आता आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे कसं पीठ तयार केलेलं असतं। बघा असं माझ्याकडे डब्बा आहे मोठा आणि याच्यात दोन्ही पीठ असतं। ह्याच्यात ना 2 पिशव्या आहेत वेगवेगळ्या। हे एक घावण्याचं पीठ आहे, जे घावण्यासाठी पण तांदूळ दळूनच आणलेले असतात असं पीठ, म्हणजे पटकन होतात, म्हणजे मी भिजवून नाही करत घावणे। आणि ह्याच्यामध्ये खाली हे भाकरीचं पीठ आहे, हे देखील तांदूळ धुवून सुकवून मग छानपैकी चक्कीवरनं दळून आणलेलं आहे। तर हेच पीठ आहे माझ्याकडे, मी वेगळं पीठ मार्केटमधनं घेऊन येत नाही भाकरीसाठी वगैरे। तर असंच एखाद्या दिवशी कधीतरी वेळ मिळाला ना तेव्हा हे सगळं करून ठेवलं ना की बरं पडतं। आता हे मला आईने दिलेलं आहे, तर आई हे बऱ्याचशा गोष्टी मला देत असते, कारण ती सगळ्यांना घरीच करते, अजूनही ती जात्यावरती बऱ्याचशा गोष्टी करते, त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचा खरंच खूप हेल्प होते तिची त्याच्यामध्ये। वड्याचं पीठ म्हणा किंवा हे असं घावण्याचं म्हणा, असं ती सगळ्या गोष्टी करून देत असते, भाकरीचं म्हणा, अशा सगळ्या गोष्टीचं ना पीठ मला ती रेडीमेड देत असते। किंवा कुळदाची पिठी म्हणा, तिच्याकडनं कधीतरी ना मी रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। आता मी इथे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ मळताना आता याच्यामध्ये मी कोमट केलेलं पाणी ओतून घेणार आहे। जसं आपण उकड करतो, जेव्हा पाणी आपण गरम करतो आणि त्याच्यामध्ये पीठ ओतून घेतो आणि मग आपण उकड मळून घेतो, त्याच पद्धतीने पण आपण हे पीठ साईडला आणि पाणी वेगळं असं एकत्र करून मग आपण मळून घेणार आहोत। बऱ्याच वेळा जेव्हा आपण पीठ उकडणं काढता जेव्हा मळतो तेव्हा ते थंड पाण्याने मळलं जातं, पण मी थंड पाण्याने नाही मळत, मी असं कोमट पाण्यानेच मळते आणि थोडं थोडं पीठ करून मळून घ्यायचं। कारण जेव्हा जास्त पीठ आपल्याकडे असतं ना तेव्हा एकत्र पीठ मळायला गेल्यानंतर हात देखील दुखतो आणि मग एवढं पीठ मळायचं त्याच्यापेक्षा मी थोडं थोडं करून मळून घेते आणि नंतर मग आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि छानपैकी पीठ असं मळून घ्यायचं, मऊ लुसलुशीत असं। आणि उकडीचं पीठ असतं ना ते असं मऊ लुसलुशीत असं होतं। ऍक्च्युली काय आहे, मला ना भाकऱ्या आहे ना थापता अजिबात येत नाही, तर माझा थापण्याचा प्रयत्न असतो नेहमी पण मला अजिबात जमत नाही, मला शिकायचं आहे। बघू आता जसं जसं मला वेळ मिळतो ना तेव्हा जेव्हा मी भाकऱ्या करते ना तेव्हा मी थापण्याची एक तरी भाकरी म्हणजे थापून करण्याचा नेहमी प्रयत्नच करते। पण आता मला सवयच झाली की लाटून भाकऱ्या करायच्या, मग मी लाटूनच भाकऱ्या करते। पण जरी लाटून भाकऱ्या केल्या ना तरी त्या इझिली फुगल्या जातात, असं नाही होत की त्या फुगत नाहीत किंवा मग जास्त कडक होतात, असं होत नाही। तर मी अशाच पद्धतीने करते आणि जेव्हा आपण ही
पीठ जेव्हा गरम पाण्यात मळतो ना तर त्याच्यामध्ये ना वरून पाणी आपल्याला लावायची गरज नाही लागत. जेव्हा आपण थंड पाण्यात जेव्हा मळतो ना भाकरी, तेव्हा त्याच्यावरती भाकरी आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा छानपैकी त्याच्यावर आपल्याला एक थंड पाणी परत लावून घ्यायचं असतं भाकरीचं छानपैकी शिजण्यासाठी. तर अशा पद्धतीने जर केली तर परत वरतून पाणी लावायची गरज नसतात, मग हाताला वेगळे चटके देखील लागत नाही. तर ॲक्च्युली चपात्या आणि भाकरी हे मला पहिल्यापासूनच जमत नव्हतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी लग्नाच्या आधी पण करतच होती सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये जसं दिवस गेले तसं सगळ्या गोष्टी अजून शिकत गेली. अजूनही भाकरी जमत नाही, पण मी जसं म्हणते प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी नेहमी जमतात. कुठलीही गोष्ट अशक्य अशी नसते. सो आता ह्या गोष्टीचा शिकायचं आहे आणि या गोष्टीचा प्रयत्न माझा अजूनही चालू. आता हे सगळं झाल्यानंतर ना मी एक गोळा ठेवलेला आहे की ज्याची मी ना सर्वात शेवटी भाकरी करून बघणार आहे की मला ती थापता येते की नाही. तर इथे मऊ लुसलुशीत अशा तुम्ही बघू शकता भाकऱ्या आपल्या सगळ्या रेडी झाल्यात आणि डब्यात भरून घेतल्यात. भाकऱ्या एकदा झाल्या ना की एक मोठं काम झालेलं असतं. आता यानंतर मी करणार आहे ना तर मच्छीसाठी इथे ना मी मिरच्या भिजत घालून घेणार आहे, कारण इथे बेडकी मिरच्या आणल्यात ज्याच्यामध्ये ना बेडकी मिरच्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यांना कलर येतो चांगला आणि जास्तीत जास्त तिखट नसतात. तर जेवढं साराला लागणार आहे तर मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर साईडला आता कुकर देखील लावून घेते, म्हणजे हे 2 मोठी कामं झाली की बाकीची आपली आवरावर आपण बाकीची कामं करायला तयार. इथे बघू शकता फिश आणि मटन असं दोन्ही ते घेऊन आलेत आणि छान ताजं असं पापलेट मिळालेलं मस्त असं. आणि बघूनच म्हणजे मला असं वाटत होतं की अरे हा बऱ्यापैकी छान अशी आज मच्छी मिळालेली आहे. तर इथे मच्छी माझी धुवून झाली आहे, बघू शकता खूपच सुंदर अशी मच्छी आणि ताजं पापलेट आहे, एकदम मस्त असं पापलेट आहे. आणि इथे बघा खूप छान असं पापलेट आहे. असं पापलेट असेल तर सार एकदम खूप छान असं होतं टेस्टी. आणि ही याची गाबोळी आहे पापलेटची. इथे हे जे डोकं होतं ते साईडलाच काढून ठेवलं आणि ज्या साईडच्या ज्या असतात ना डोक्याकडच्या त्या पण मी साईडलाच ठेवल्या, म्हणजे या सारात घालता येईल. यातल्या पण मी आता काही सारातच टाकणार आहे, बाकीच्या फ्राय करायच्यात. इथे मटण देखील आणलंय त्यांनी अर्धा किलो. आता बघू आता सगळं कसं पटापट एक 1.5 तासात तरी सगळं आवरलं पाहिजे, कारण ऑलमोस्ट आता 12 वाजत आलेत. 1:30 वाजेपर्यंत तरी जेवायला बसायला पाहिजे. म्हणजे फक्त भात आणि कुकर लावून झालाय. सारासाठीची तयारी थोडीफार झाली आहे, ती आता पहिलं वाटप करून घेऊया. पण त्याच्या आधी पहिलं मीठ लावून घ्यायचं. मच्छीला थोडंसं मीठ लागलेलं असेल ना तर मग टेस्टला खूप छान होते, फ्राय करू तेव्हा आणि सारात घालू तेव्हा. तर मच्छीला पहिलं आपण मीठ लावून घेऊया. मच्छीला पण मीठ लावायचंय आणि जे मटण आहे ना ते आता दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात एक ट्रान्सफर करून घेते. मी याच भांड्यात धुतलं क्लीन करून जरा व्यवस्थित, कारण मग नंतर काय होतं ना मग सगळीच भांडी खूप फिशची सगळी मग वास येत राहतो, म्हणून मग ते ह्याच्यातच ठेवलंय. आता ते फक्त उकडवून घ्यायचंय मला. हळद आणि मीठ लावून मी उकडवून घेणार आहे मटण आणि मग त्याची ग्रेव्ही करणार आहे. तर मग म्हणून म्हटलं ते असंच ठेवूया. आता धुवून घेतलंय तर आता हे देखील व्यवस्थित आलं. सगळ्याला ना मीठ लावून व्यवस्थित घ्यायचंय. आता हा मासा एकदम खूप छान आहे, म्हणजे ताजा मासा आहे. याला जास्त मीठ लावायची गरज नाही, याला पटकन मीठ लागलं जातं. थोडासा कधीतरी नरम किंवा जास्त बर्फातला असेल ना तर मीठ लावून जास्त वेळ ठेवावा लागतो, म्हणजे मासा कुठे नरम असेल तर पटकन कडक होतो. पण याला अजिबात गरज नाही. हा ना पूर्ण एकदम बोलतात ना एकदम दगडासारखा कडक आहे मासा. चांगला मासा मिळालाय. बऱ्याच महिन्यानंतर असं फिश आणलंय. कोण येतं तेव्हाच आणतो. जास्त फिश म्हणजे नाही खात आम्ही, पण फ्राय वगैरे कधीतरी साराला वगैरे आणतो. पण आता बऱ्याच दिवसांनी आणलं. माझ्या मते मागे सुरमईचा व्हिडिओ मी टाकलेला, त्याला पण आता 2 महिने झाले. त्याच्यानंतर मग आता फिश आणलंय. तर चला आता मटण मी इथे ठेवून घेते. मी डायरेक्ट नाही ठेवत, असं काही भांड्यात वगैरेच ठेवते कुकरला, नाही तर मग सगळीकडे होऊन जातं. आणि आता ना ह्याला शिटी करून घेणार आहे मी. शिटी ऍक्च्युअली शक्यतो करत नाही, कधीतरी जर घाई असेल तर अगदीच गॅस मोठा करून शिटी करते, नाहीतर मग मी ना बारीक गॅसवरच त्याला एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घेते, म्हणजे म्हणजे मटण कुकरमध्ये खूप छान शिजून येतं. आता मी एक शिटी करणार आहे कारण मला थोडी घाई आहे म्हणून. मच्छीच्या वाटपासाठी आता मी खोबरं काढून घेते. किसूनच घेतलं बघा, माझ्याकडे खोबरं नव्हतं आणि आता थोडं खोबरं घेते मी, जास्तच घेते कारण 2 वेळेला मला सार करायचंय. आणि बऱ्यापैकी आपलं पापलेट आहे, तर एकदम पातळ देखील नाही आणि थोडीशी एकदम जाड पण नाही, अशी थिक ग्रेव्ही अशी नाही, मीडियम अशी मी ग्रेव्ही करणार आहे पापलेटचं सार. आणि आता याच्यामध्ये मग आपल्याला बाकीचं घ्यायचं. ह्याचं आता मला वाटप पण करून घ्यायचं, ते पण माझ्याकडे रेडी नाही, त्याला पण वेगळा जाणार आहे वेळ अजून. मिरच्या ज्या होत्या लाल मिरच्या पाण्यात भिजल्यात आता मगासपासनं, मग त्या देखील आहे ना मी कापूनच घेते. देठ काढून घ्यायचा. मिरच्याच्या आतमध्ये कधीतरी बिया असतील ना
भिजलेल्या नसतील ना तर मग बारीक होत नाही जास्त आणि मग ना ग्रेव्हीमध्ये ना असं जाडसर जाडसर दिसून येतं. बिया काढून घेते कधीतरी मी जास्त असतील तर. अशा मिरच्याने ना फक्त एकच एक कलर खूप छान येतो आपल्या ग्रेव्हीला. लाल लाल कलर ना बघायला खूप छान असा वाटतो. आता यामध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे. माझ्या आईकडे ना लाल मिरचीची पूड करून ठेवलेली असते. आम्ही वर्षातून एकदा जेव्हा मसाला करतो ना तेव्हा लाल मिरचीची पूड करून ठेवतो. म्हणजे मग वेगळी अशी हे करायची गरज नसते. पण काय होतं ना जसे जसे महिने जातात ना तसा मग त्याचा कलर थोडा लाईट येतो. पण ते बरं असतं. फक्त पूड टाकली ना की आपली मसाला तयार होतो मच्छीचा मसाला असा म्हणजे काही वेगळा असा नसतो जो मार्केटमध्ये मिळतो. फक्त लाल मिरचीची पावडर असते आणि त्याच्यामध्ये धणा पावडर मिक्स असते. एवढाच असतो तो मसाला. त्याच्यामध्ये मच्छी करीमध्ये काही वेगळा असा मसाला नसतो. इथे मी धणे घेतले. इथे अर्धा कांदा घेते. ऍक्च्युली लसूण पण टाकतात पण आता काकी ज्या येणार आहेत जेवायला त्यांना लसूण नाही आवडत. म्हणजे त्या ग्रेव्ही मधल्या लसूण नाही खात. तर म्हणून मग मी ती स्किप करते आणि मग अशा पद्धतीनेच आपलं आता हे सगळं मिक्स करून आपल्याला वाटप तयार करून घ्यायचं. जेवढं बारीक तुम्हाला वाटता येईल ना मिक्सरला तेवढं बारीक वाटून घ्या. हे एकदा बारीक वाटून झालं की मग याच्यामध्ये मी एक टोमॅटो देखील वापरणार आहे ग्रेव्हीसाठी. थोडासा थिकनेस पण येतो ग्रेव्हीला. कुकरची शिटी पण झाली बोलता बोलता. गॅस कमी करून घेते. एक थोडा अजून 2 मिनिटं राहू दे. मग मटणाचा जो कुकर आहे तो मी घालवून घेते. तर आपल्याला पाहिजे तर तुम्ही लसूण वापरा. चांगला टेस्ट येते कारण टाकतात लसूण पण याच्यामध्ये. पण आता मी स्किप करते. फोडणीला पण पाहिजे तर लसूण टाकू शकतो आपण. पण मी आज आहे ना विदाऊट फोडणीचीच करणार आहे कारण काकींना तसंच आवडतं. तर त्यांच्या पद्धतीनेच त्यांना जसं आवडतं तशा पद्धतीनेच आज ग्रेव्ही मी माझ्याकडनं करण्याचा प्रयत्न करते. त्या देखील खूप छान सुरेख असं जेवण बनवतात मच्छीचं. स्पेसिफिकली मच्छीचं जेवण ते खूप छान असं बनवतात. तर काही टिप मी त्यांच्याकडनं पण शिकलेली आहे हे सगळं जेवण करताना. तर चला आता आपण मच्छीचं वाटून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. इथे मी ना आता वाटपाची पण तयारी पटापट करून घेतली एका साईडला. कारण ना माझं मिक्सर लावून होईपर्यंत कमीत कमी ना कांदा तरी फ्राय होईल. म्हणजे काय होईल ना पटकन माझं वाटप पण इथे तयार होईल आणि ते देखील दुसरं वाटप पण मिक्सरला लावून होईल. कांदा फ्राय केला ना की मग याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी फ्राय केली आणि मग किसलेला तो खोबरं रेडी आहे. त्याच्यामुळे मग हा इथे तोपर्यंत फ्राय होईल म्हणून मग हे करून घेते. थोडंसं मल्टीटास्किंग आपल्याला हे काम सगळं करताना ना पटापट आवरायचं असेल तर हे सगळं करणं गरजेचंच आहे. इथे ना मी ही जी मिक्सरला ग्रेव्ही ना 2दा वाटून घेतली थोडी थोडी करून बारीक अशी. कारण सेकंड ह्याच्यामध्ये मला टोमॅटो ओतायचा होता ना म्हणजे टोमॅटो पण बारीक करून घ्यायचा होता. आणि आता ही सगळी ग्रेव्ही ज्या पॅन मध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे सार करायचंय मच्छीचं त्याच्यामध्ये मग मी हे काढून घेतलंय. कारण मी याला फोडणी देणार नाहीये. तुम्ही विदाऊट फोडणीचं एकदा मच्छीचं सार करून बघा. खूप टेस्टी असं होतं. तर आता हे सगळं मी काढून घेते याच्यामध्ये आणि जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आता थोडंसं पाणी ओतून ग्रेव्ही थोडीशी पातळ करून घेते. हे बघा आता असं पाणी ओतून घ्यायचं आणि ना आता गॅस ऑन करून घेते मी. आणि बारीक गॅसवर ना ह्याला कड येईपर्यंत म्हणजे एक उकळ येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. साराला आपल्या उकळ येतेच आहे तोपर्यंत म्हटलं या मिक्सरच्या भांड्यामध्येच आता ना जे वाटप आहे मटनसाठी तयार करून घेतलेलं ते पण बारीक वाटून घेते. म्हणजे एका साईडला आता मटण पण थंड झालं असेल जे कुकरला लावलेलं ते देखील फोडणीला टाकून घेते मी आता. म्हणजे थोडा वेळ ना जेवणाच्या आधी थोडा वेळ ना अर्धा तास ना ते मुरलं ना असं छानपैकी की मग जेवायला मजा येते. नाहीतर मग ते गरम गरम नुसतं असं गॅसवर आपण ठेवतो आणि नंतर उतरून लगेच देतो ना त्याच्यात मग मजा नाही. थोडंसं एक अर्धा तास ते थंड झालं पाहिजे. थोडंसं थंड झालं ना की मुरलं की जेवण मस्त लागतं. टेस्ट खूप छान येते. फिश करीमध्ये आपण ना लाल सुकी मिरची वापरली आहे त्यामुळे साराला कलर खूप सुंदर असा आलाय. ताजा पदार्थ कुठलाही तुम्ही जेवण करताना वापरा ना त्याचा टेस्ट आणि त्याचा कलर हा काही वेगळाच येतो. तर आता यामध्ये उकळ छान अशी आली आहे साराला. आता मिक्स करून घेते. याच्यामध्ये थोडंसं मीठ ओतून घ्यायचंय. चवीप्रमाणे आपल्याला वाटत असेल तर थोडीशी आमसूल म्हणजे कोकम टाकायचे. आणि आता मी फिश याच्यामध्ये टाकून घेते आणि 5 मिनिटासाठी आपल्याला मासा शिजवून घ्यायचा आहे. मासा नाजूक असतो खूप लवकर असा शिजतो हा मासा. आणि आता आपण इथे साईडला दुसरी तयारी करून घ्यायची जोपर्यंत आपला मासा शिजतोय तोपर्यंत. इथे मी आगुळ घेतलाय. आमच्याकडे
आमच्याकडे आगुळ म्हणतात कोकमाच्या रसाला. आणि याच्यामध्ये मच्छीला आपण फ्राय करण्यासाठी लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा लाल मिरची पावडर असं टाकून आहे ना सगळे छानपैकी एकजीव करून मसाला लावून मस्तपैकी एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण ही मच्छी तशीच ठेवून द्यायची. जी गाबोळी होती साईडला पापलेटची त्याला देखील मीठ मसाला सगळं लावून घेतलंय मी. आणि एक 10 मिनिटं ह्याला ठेवलं ना की ह्याला पण टेस्ट खूप छान अशी येते मच्छीला. कारण मच्छी आपली फ्रेशच होती, ताजी होती. आणि पापलेट हा मासा ना थोडासा बोलतात ना सॉफ्टच असतो. त्याला जास्त मीठ वगैरे लावायची गरज नाहीये. त्याला पटकन मीठ लागलं जातं आणि ताजा असल्यामुळे तर त्याची चव एकदमच भारी येते. त्याच्यामुळे एक 10 मिनिटं लावून ठेवलं तरी भरपूर होतं. आता इथे तुम्ही बघू शकता साईड बाय साईड आपलं सार तयार झालंय. मस्त असा कलर देखील आलाय आणि बघू शकता मासा देखील आपला खूप छान असा शिजला. आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं. सारखं त्याच्यामध्ये मोठा चमचा असा घालून मिक्स करायचं नाही, तर मासा ना तुटला जातो. इथे छानपैकी वरून कोथिंबीर टाकते. आणि आता आपल्याला करायचं ते मटणाची तयारी. तर मटण शिजून घेण्यासाठी इथे मी तेल ओतून घेतलंय. तेलामध्ये मी 2 हिरव्या अख्ख्या वेलच्या टाकलेल्या आहेत. अख्ख्या वेलच्याने ना गरम मसाला जो असतो त्याच्यापेक्षा तुम्ही ही जे ग्रीन वेलची टाकली ना त्याने फ्लेवर खूप सुंदर असा येतो. कांदा परतून घेतलाय. कांदा असा लाल झाला की त्याच्यामध्ये कोथिंबीर, त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. पण मीठ बेताचंच टाकायचं कारण आपण मटण जेव्हा शिजवलं तेव्हा थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलंय. इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 2 चमचे मालवणी मसाला घरातला टाकलाय. आता यामध्ये जे शिजवलेलं मटण होतं त्याच्या पहिल्या फोडी टाकून घ्यायचं. आणि हा जो रस्सा आहे अळणी रस्सा तो आपल्याला आता नाही टाकायचा, तो आपल्याला नंतर टाकायचा. पहिला आपण मटण जे आहे ते छानपैकी तेलावर परतून घ्यायचं. एक वाफ काढून घ्यायची एक 3-4 मिनिटानंतर. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे आपण वाटप लावलेलं आहे मिक्सरला ते जेवढं आपल्याला पाहिजे असेल, म्हणजे मी आता थोडंसं सुकच करणार आहे, अगदी पातळ अशी ग्रेव्ही करणार नाहीये. तिथल्या तिथे होईल भाकरीबरोबर खाण्यासाठी, म्हणून त्याच पद्धतीचं मला करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे. कारण कोमट पाणी टाकलं तर मटणाला शिजायला मग जास्तचा वेळ लागत नाही. तसं शिजलेलंच आहे मटण, पण गरम पाणी असेल तर बरं पडतं. तर मटण आपलं शिजून होतंय तोपर्यंत मी आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे भाकरीसाठीच घेतलेलं. त्याच्यामध्ये आता मी मीठ, थोडासा बारीक रवा आणि मिरची पावडर असं टाकून सगळं मिक्स करून घेतलंय. आणि ना एक्स्ट्राचंच पीठ करून ठेवलंय. आणि मी अशा पद्धतीने डब्यात हे करून ठेवते, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. म्हणजे कधी बटाट्याची कापं, कधी वांग्याचे काप असं आपण कधी केलं तर ते यूज होतं. सारखं मग पीठ बनवायची गरज नाही लागत. आता हे सगळं मच्छीला कोट करून घ्यायचं आणि आपल्याला मच्छी आहे ना शॅलो फ्राय करून घ्यायची. तुम्ही यामध्ये फक्त खसखस टाकून देखील करू शकता, फक्त रवा देखील वापरून मच्छी फ्राय करू शकता. पण प्रॉपर आमच्याकडे केली जाते ते तांदळाचं पीठ आणि रवा असंच वापरून केली जाते. एका साईडला बघा मटण शिजतं आपलं, तोपर्यंत मी एका साईडला इथे मच्छी देखील फ्राय करून घेतली. आणि तवा ना एकदम छान कडकडीत गरम असेल ना तर तुमची मच्छी खालून अजिबात चिटकणार नाही. नाहीतर मग बऱ्याच वेळा जेव्हा ना तवा गरम नसतो ना तेव्हा मच्छी चिकटली जाते आणि मग तुटून जाते. आणि ते बघू शकता तेल खूप छान सुंदर असं मटणाला सुटलंय आणि ना मटण आपलं तयार झालं. आता यामध्ये वरती हिरवी कोथिंबीर टाकली आणि आपलं चिकन म्हणा, मटन म्हणा, सगळं असं रसा छानपैकी सुंदर असं तयार झालेलं आहे. आजचा मेनू खूपच सुंदर असं झालेला आणि मला जेवढं वाटत नव्हतं तेवढ्या लवकर आपलं सगळं जेवण तयार झालेलं. म्हणजे टायमिंगमध्ये सगळ्यांना जेवण मिळणार होतं. मला असं वाटलेलं मला खूप उशीर होईल, पण नाही तसं झालं. टायमिंगमध्ये सगळं झालं. आणि भांडी बघा मी सगळी घासून घेतली. फक्त मला आता ओटा क्लीन करायचा, पण आता ही जेव्हा भांडी सुकतील ना त्याच्यानंतर मग मी ओटा क्लीन करून घेईन. इथे जेवणाला लागणार होतं तर टमॅटो, लिंबू वगैरे ते देखील कापून ते देखील एका साईड बाय साईड एका साईडला तयार करून घेतलं. म्हणजे मग जेवण घेताना मग घाईघाई होत नाही. कारण मग एका साईडला ही सगळी कामं करून घेतली ना की नंतर जेवल्यानंतर ना खूप कंटाळा येतो भांडी वगैरे घासायचा. तर मी आता बाकी सगळ्यांना जेव्हा आवरणार आणि मग मी माझं बाकीचं सगळं क्लिनिंग वगैरे करून घेणार. आता आपली थाळी तयार करून घेते. इथे बघू शकता मच्छीचा रस्सा, कलरच बघून एकदम छान वाटत होतं मला. इथे आता हे मच्छीचा रस्सा आहे. इथे जे मटण तयार झालेलं आहे मटण सुक्का ते देखील मी आता काढून घेते. कारण अशी जेव्हा भरलेली प्लेट असते ना, मी बोलते ना, मला हे सगळं बघूनच माझं मन भरून जातं. कधी कधी मला असं वाटतं की अरे मी खरंच एवढं सगळं हे जेवण बनवू शकेन, म्हणजे शकली आहे मी हे. मला कधी कधी विश्वासच बसत नाही. पहिलं मला एवढी सवय नव्हती, पण आता मी खूप यूज टू झाली आहे जेवणासाठी. तर इथे मी साईड बाय कांदा, लिंबू ठेवून घेतलंय आणि इथे भात जो होता तर भात देखील करून घेतलाय. इंद्रायणी तांदूळ लावलाय. इंद्रायणी तांदूळ मच्छीबरोबर खूप छान असा लागतो. फिश फ्राय केलेलं ते आणि
भाकरी बघा मऊ लुसलुशीत अशी आहे. तुम्हाला दाखवायलाच म्हणून मी अशी ती हातामध्ये मी हे करून घेतली आणि तुम्हाला दाखवली, म्हणजे तुम्हाला कळेल की किती मऊ लुसलुशीत अशी भाकरी आहे. आणि आपली ही थाळी अशी मस्तपैकी तयार झालेली. सोलकढीची मात्र कमी होती, पण मी म्हटलं सोलकढी करायला गेली तर अजून उशीर झाला असता, पण सोलकढी म्हणून मी केली नाही. पण आपली ही थाळी तयार आहे आता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल, कारण तुम्ही जे पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्हाला नक्की आवडलं असेल. माझ्याकडनं मी छान छान टिप्स देण्याचा, किचन टिप्स जे तुम्हाला युजफुल असेल अशा नक्की देण्याचा प्रयत्न करत असते आणि काहीतरी नवीन नवीन प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. मागच्या व्हिडिओला जसं तुम्ही रिस्पॉन्स दिला, ह्याही व्हिडिओला तुम्ही तसा रिस्पॉन्स देताल अशी मी आशा व्यक्त करते. आणि काय झालं, आजचा व्हिडिओ खूप मोठा झालाय, कारण कसं असतं कधी कधी ना जास्तचा पण मोठा व्हिडिओ असेल ना तर तो खूप ताणला जातो आणि मग बघायला समोरच्यांना कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा स्वीट अँड सिम्पल, म्हणजे जेवढं मी थंबनेलमध्ये दाखवणार तेवढंच तुम्हाला बघायला मिळेल, तर तुम्हाला देखील ते आवडेल. सो म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण मग जे काही माझं रुटीन आहे, जे मी तुम्हाला म्हटलं मला बॅगचं ऑर्गनायझेशन, म्हणजे मी बॅगेत माझ्या काय काय असतं, मी कसं भरणार आहे, ते सगळं नंतरच्या येणाऱ्या ब्लॉग मधनं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि लाईक करा, कारण तुमची प्रत्येक लाईक हा तो व्हिडिओ अजून 4 पर्यंत जणांना पोहोचवण्यात मदत होणार, म्हणजे करत असतं युट्यूब. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहते. कारण बऱ्याचशा अशा जेव्हा मी युट्यूब अॅनालिटिक मध्ये बघते तर बऱ्याचशा अशा जण आहेत की अजूनही त्यांनी सबस्क्राईब केलं नाही पण ते आपले व्हिडिओ बघतायत, तर त्यांना आवडत असेल तर कुठेतरी सबस्क्राईब करा, म्हणजे मला देखील छान छान एनर्जी मिळेल. आणि तुमच्या कमेंट मार्फत काय आहे ना, तुम्ही मला रिक्वेस्ट करताय की होम टूर आणि किचन टूर दाखव, पण त्याच्यासाठी मी कुठेतरी थोडासा विचार करून ठेवलाय की आपले थोडेसे सबस्क्रायबर अजून वाढले ना की मी नक्की किचन टूर आणि होम टूर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तोपर्यंत जे काही आपले हे व्हिडिओ शेअर करते त्यांना छान असा रिस्पॉन्स द्या आणि कमेंट करा, आणि त्याच्या कमेंट मार्फत तुम्ही मला छान छान आयडिया द्या की मी तुमच्याबरोबर छान छान ब्लॉग शेअर करेन. कारण तुमच्या रिक्वेस्टनं जर गेली तर तुम्हाला देखील ते ब्लॉग आवडणारे असतील, कारण मी जे ब्लॉग दाखवेन ते प्रत्येक वेळेस तुमच्या पसंतीचेच असतील असं नाही, तरी पण तुम्हाला काय आवडतात या पद्धतीचेच मी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते.